पूर्वीच्या काळात महाराष्ट्रात एक गरीब पण अत्यंत भक्तिमान मनुष्य राहत होता. त्याला खूप संकटे होती. घरात गरिबी, शेतात नुकसान आणि घरातील लोक आजारी. अनेक उपाय करूनही त्याच्या आयुष्यात शांतता येत नव्हती. एका दिवशी गावातील एका माणसाने त्याला सांगितले, "तू एकदा अक्कलकोट येथे जा. तिथे स्वामी समर्थ आहेत. त्यांच्या दर्शनाने लोकांची संकटे दूर होतात." हे ऐकून त्या माणसाच्या मनात आशा निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो अक्कलकोटकडे पायी निघाला. प्रवास खूप लांब होता. उन्ह, थकवा आणि भूक यामुळे तो खूप दमला. रस्त्यात एक मोठं झाड होतं. तो तिथे बसला आणि मनात म्हणाला, "देवा, मी इतक्या आशेने अक्कलकोटला चाललो आहे, पण माझ्या नशिबात सुख आहे का?" तेवढ्यात तिथे एक साधा दिसणारा वृद्ध साधू आले. त्यांचा चेहरा तेजस्वी होता, पण कपडे अगदी साधे होते. त्यांनी प्रेमाने विचारले, "बाळा, कुठे चाललास?" तो माणूस म्हणाला, "मी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी चाललो आहे. माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे. मला त्यांची कृपा हवी आहे." साधूंनी हसत त्याला सांगितले, "तू काळजी करू नकोस. तुझं दुःख लवकरच कमी होईल. श्रद्धा ठेव." त्या साधूंनी त्याला थोडं पाणी दिलं आणि आशीर्वाद दिला. त्या माणसाला त्यांच्या बोलण्यात खूप समाधान वाटलं. थोड्या वेळाने तो पुन्हा अक्कलकोटकडे निघाला. काही तासांनी तो अक्कलकोटला पोहोचला. तिथे मोठी गर्दी होती. सर्वजण स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी उभे होते. जेव्हा त्याची पाळी आली आणि तो पुढे गेला, तेव्हा तो थक्क झाला. कारण सिंहासनावर बसलेले स्वामी समर्थ म्हणजेच तेच साधू होते जे त्याला रस्त्यात भेटले होते. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो लगेच त्यांच्या चरणी पडला. तेव्हा स्वामी समर्थ हसून म्हणाले, "अरे, रस्त्यात भेटलो तेव्हा ओळखलं नाहीस का? भक्ताच्या मदतीला आम्ही आधीच येतो." हे ऐकून तो माणूस खूप भावुक झाला. त्याची श्रद्धा अधिक दृढ झाली. काही दिवस अक्कलकोटमध्ये राहून त्याने सेवा केली. घरी परतल्यावर हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल होऊ लागला. शेतात चांगलं पीक आलं. घरातील आजार बरे झाले. कर्ज कमी होत गेलं. घरात शांतता आणि समाधान आलं. त्याला तेव्हा कळलं की स्वामी समर्थ फक्त मंदिरातच नाही, तर भक्ताच्या प्रत्येक पावलावर सोबत असतात.